ताव पिऊची एका गोष्टीतच पूर्ण घराचं वातावरण पूर्णतः बिघडून गेलं. आता हे अंकुश भाऊजी नाही काय पडलं होतं काय मितेले. एवढी मोठा कदम उचलला त्यानं. जराचा घरच्याचा विचार तर करावा लागत होता, थोडा ना थोडा. नाही आईचा तर कमीत कमी बाबाचा तर करावा लागत होता. हे असं काम केल्यानं त्याच्या मनावर किती धक्का लागला. हे पाय राधिका, आता जे झालं ते झालं, त्याला तर कोणी बदलू नाही शकत. आता आपल्यालाच प्रयत्न करावा लागन घराचं वातावरण बरोबर करण्यासाठी. पाय ना आईचा चेहरा कसा उतरून गेला. बाबा किती विचारात बसले आणि आता ही नसतो. आता किती काही म्हटलं तर घराची लक्ष्मीच आहे ना. लग्न झालं ना त्याचं, कोर्ट मॅरेज केलं म्हणते ना त्यानं. आता कोणत्या गडबडीत केलं आणि कोणत्या गडबडीत नाही ते तर विचारलं त्याला, पण तो गडबडीत होता तर त्यानं काही सांगितलं नाही. आता त्याच्या तो येईन घरात तर तेव्हाच माहीत पडन काय झालं काय नाही, कोण केलं कोण नाही. हां, पण तू काय कर, आता किती काही म्हटलं तर घराची लक्ष्मी झाली ना ते. आता तयारी कर तू. ताटकीट आरतीचं ताटकीट सजव जरासं. आता घराची लक्ष्मी घरात येईन तर तसंच खाली यानं घरात आणणं चांगलं वाटते काय. कलश किलश ठेवू थोडंसं, आरती कीर्ती करू आणि मग त्याचा गृहप्रवेश करून घेऊ. किती काय म्हटलं तरी त्याच्या जीवनाची नवीन सुरुवात होऊन राहिली ना. तुम्ही जे काही बोलून राहिले ना ते बरोबरच बोलून राहिले, पण हे जे गोष्ट तुम्ही म्हटली ताट गीट कलश गिलश गृहप्रवेश सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण हे सगळं पहिले विचारायला लागन. नाही तर तुम्हाला तर माहीत आहे, काही चांगलं झालं तर त्याच्या हातून होते आणि काही वाईट झालं तर ते माझ्या हातून होते. तर पहिले त्याला सांगा तुम्ही. मी नाही बोलत. मी जर बोलली ना तर ते माझ्यावर जास्तच रागवण म्हणून. तुझेच मनान झालं म्हणून हे काही सगळं म्हणून तुम्ही बोला त्याच्यासोबत. हो हो, थांब, मीच बोलतो आईसोबतही बोलतो आणि बाबासोबतही बोलतो. आई, बाबा, आई बाबा, मला तुमच्यासोबत थोडंसं बोलायचं आहे. आता अंकुशनं जे काही केलं असं विचार करा का त्याच्या नशिबातच होतं. आता त्यानं ते करून घेतलं, त्याला तर कोणी काही करू नाही शकत ना. तुम्ही काही करू शकता ना मी काही करू शकतो. तर आता तू त्या पोरीला घेऊन येऊन राहिला ना, तर त्याच्यासोबत जास्त यानं नका वाग जा. आता झालं पहिलेच त्याला कायचं टेन्शन आहे, कायचं नाही, कसं केलं कसं नाही. आपल्याला माहीत नाही त्याच्याकडून काय घडून राहिलं काय नाही. तर थोडंसं स्वतःवर आता काय बोलू मी, माझ्यापेक्षा तर तुम्ही समजदार आहे. पण मी म्हणून राहिलो किती काही म्हटलं तरी आपल्या घरची लक्ष्मी येऊन राहिली. तर म्हटलं राधिकाला म्हटलं आई का ताटगीट सजव म्हणून आरतीचं. किती काही म्हटलं तरी घरातली लक्ष्मी येईन तर तशी येईन तर चांगलं वाटेल काय. कलश ठेवू आपण मस्त आणि आरती कीर्ती करू. आरती आणि त्याच्यानंतर जरा असं गोडगेड बनवून घे गोडतोंड करायसाठी. आता किती काही म्हटलं तर त्याच्या जीवनाची नवीन सुरुवातच होऊन राहिली ना. काय म्हणता आई तू? आता जीवनाची त्याच्या नवीन सुरुवात तर होऊन राहिली, पण काही गरज नाही गोड गोड तोंड करायची आणि काही बनवायची. डब्यात साखर असन बस साखर घेऊन ये म्हणा ताटात आणि आरती काढून घेजो. कलश ठेवून घे म्हणा दरवाजात गृहप्रवेश करायसाठी. आता काय ह्या पुरानं सगळा अरमान भिजून टाकला. किती होतं, किती आवड होती मला. म्हटलं त्याच्या लग्नात हे करन अशी सून आणन तशी सून आणन. सगळ्या याच्यावर पाणी फिरलं त्यानं, सगळ्या याच्यावर मनावरच पाणी फिरून टाकलं. आता काय करू, आता जसं होते तसं तर पास लागन. घे राधिका, जाय बाई हे आरतीचं ताटलं आणि घे आण बरं तांदूळ भरून आण कलशमध्ये. आता त्याचा याचाही वेळ होऊन राहिला. हो आते बाई आता सांगते. बाबा, मी पाहतो आला काय तर बाहेर जाऊन पाहतो. बसा तुम्ही. हे पाय आता बरोबरच बोलून राहिला पिंट्या. पिंट्यालाही लय समजदारी येऊन गेली. आणि बरोबर आहे ना, बायकोही चांगली भेटली, सगळं काही बरोबर होऊन राहिलं आता. त्यालाही लय दिमाग आला आणि त्याची गोष्ट बरोबर आहे ना. आता झालं तर झालं लग्न, काय करू शकतो आता त्याला. आता बनले 7 जन्माची गाठ. आता किती काही म्हटलं तरी या घरची लक्ष्मीच होय ना ते. आता स्वतःला विसरून लेकरीसाठी हसाच लागते. काय करणार आहे, धक्का तर लय मोठा बसला, पण कोणाला सांगन. काही नाही आता, बस लेकरं चांगले राहिले तेच आहे. पण पोरकी कशी आहे कशी नाही, कोणती पसंत केली कोणतं नाही, फक्त तेच मनात येऊन राहिले योग. पण बाकी काही नाही. आता जे काही पसंत केली ते चांगली राहिले पाहिजे. कमीत कमी त्याचा जो जोड आहे तो शेवटपर्यंत गेला पाहिजे. नाही तो कोणती आणते कोणती नाही उचलून. तर अहो पिंट्याचे बाबा, मी आता किती हे केले होते माझ्या पुरासाठी, माझ्या अंकुशसाठी. म्हटलं त्याला चांगली नोकरी लागन, सगळं त्याचं काम धंदा सगळं व्यवस्थित होऊन जाईल, बरोबर होऊन जाईल म्हटलं. तर त्याच्यासाठी चांगल्या घराण्यातली पोरगी आणन म्हटलं मी. आता ही राधिका तर आपण एवढ्या गरीब घरची आणली. तर मग मन होतं का त्याच्यासाठी चांगल्या घरातली पाहिली असती का. दुखा सुखाले त्याच्या सासरच्या घरचे त्याच्या कामी आहे. पण नाही, आपल्या नशिबात तर असं काही आहेच नाही. जसा विचार केला ना तसं होतच नाही. आता काय माहिती तशीच आहे का तर राधिकाच्या घरची सारखी अशी राहिली तर कसंच होईल. एक तर सासर चांगलं पाहिजे पोराचं, कमीत कमी जाय आले. कुणी जाते येते तर 4 चौकाची बराबरी नाही करू शकत. हे राधिकच्या जिक्क्याची इथंही तसंच. आणि आता हे सोन येते तर हिचं काय माहीत काय आहे आणि काय नाही. तर म्हणता मला कधी कधी असं वाटते का तू दिमागाच्या बाहेरच्याच गोष्टी करतं काय. तुले असं वाटते का तू अक्कल काय मी सोबत राहते का नाही राहतं. आता पुराने एवढा मोठा कदम उचलला आणि तुला पैसा पाण्याची पडली राहते. पैसा घेऊन काय मरून जाशील काय, उरावर नेशील काय पैसा. एवढं सगळं आहे घरात.
तरी पैसा पैसा करत राहतो. अहो पैशाला मोल नाही आहे, फक्त पोरगी चांगली पाहिजे का त्याचं जीवन पूर्ण यशस्वी होऊन जाय. आता आपल्या पिंट्याला किती मस्त पोरगी भेटली राधिका. आता पाय तू समोर चालून त्याला कोणत्याच गोष्टीची काळजी नाही करायला लागल. हा जीवन संगीनीच तर बरोबर पाहिजे. काय करशील या पैशाचं? एक दिवस पैसा आहे आणि एक दिवस नाही आहे. मय मन इथं दुखून राहिलं का आपण पाहिली असती तर किमान तिचं घर दार तिचं परवरिश सगळं पाहिलं असतं आपण, कशी आहे कशी नाही. पण यानं जे आणली आता ते कोणत्या घराण्यातली आहे, कशी आहे, तिची परवरिश कशी झाली हे पाहा लागेल ना आपल्याला. आता त्याच्यावरच डिपेंड करते ना ती कशी असन म्हणून. पण असो कशी असो पण फक्त त्याला घेऊन चालली पाहिजे, शेवटपर्यंत जोड केला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे हो? नको करू ना असे पैसे पैसे नको करू म्हणता. काही नाही पडलाय बरं ह्या पैशात, काहीच नाही पडलाय. जेव्हा पिंट्याची आणि राधिकाची सोयरी कुंद राहिली होती ना तेव्हा सांगितलं होतं त्यानं लग्न लावणारवालीनं म्हणे पोरीच्या इकडचे काहीच नाही देऊ शकत म्हणे, एवढं गरीब आहे म्हणे ते, आणि तुम्ही कशाची अपेक्षाही नका कर्जा म्हणे. पण तुम्हाला म्हणे पोरगी एक नंबर भेटेल म्हणे, तुमचं घर घेऊन चालेल म्हणे. आणि खरंच तसंच झालं. गरीबाची पोरगी आणली तर पूर्ण घरात लक्ष्मीच लक्ष्मी झाली. पूर्ण घर जसं ते राहिली नाही ना घरात तर पूर्ण घर जसं असं होऊन जाते का काय झालं या घरात, मातंग झाल्यासारखं होऊन जाते. आणि ते राहिली ना तसं चकचक राहते घर, का असं वाटते का एखादी लक्ष्मीच रूपानंच आली ते आपल्या घरात. खरंच मै राधिका लय चांगली आहे. फक्त आता ह्या अंकुशची बायको चांगली निघाली पाहिजे. दोघीजणी बहिणीसारख्या राहिल्या तर बस झालं. काय आहे आपलं, आपण काय 2 दिवसाचे तिसरा दिवस तर मातीतच जाणं आहे. अहो पिंट्याचे बाबा तुम्ही काही जे बोलता ना तुमचं सगळं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. पण किती काही म्हटलं तरी आईचं म्हण आहे. मला नाही वाटत काय का माझ्या लेकरही चांगले सुखी राहिले पाहिजे, त्याचे सासरही सुखी राहिलं पाहिजे. जर एका दोघाला घेऊन गेले तर त्याची बराबरी झाली पाहिजे. असंच नाही म्हटलं पाहिजे का काय आहे याच्या बायकोच्या इथं काहीच नाही आहे म्हणून. एवढी फाटके पाहिजे का एकटं, एवढी फाटके राहिले म्हणून मग मन करते. आता आपण रश्मीला किती चांगल्या घरी गेलेलं. आता रश्मीचा नवरा जर आला तर आपण काय त्याची बरोबरी नाही करण काय. पण म्हटलं ह्या आईच्या राधिकाची इथं बरोबरी नाही करू शकत ना, बरोबरी नाही करू शकत. मग अशीच जर हे सुनाली तर मग काय करता आता. आता माझं मन दुखते पण तुम्हाला नाही समजत ना माझ्या मनाची. जाऊ द्या, नाही समजत तर काय करणार आहे शेवटी. जाऊ द्या, कर्माचे फळं ते भोगास लागते. आता काय माहीत काय केली होती चुकी आणि काय नाही. ते सगळं काही घडून राहिलं, काहीच मनासारखं निघून राहिलं, काहीच नाही. पुन्हा ठेव आता आपलं घर. पहिले तर माया होतं, आता आजपासून तुझं पण हेच घर आहे. चल आतमध्ये चल आता. चल. पण अंकुशजी आता झालं गेलं, पार पडलं. पण आपण आतमध्ये जाणार आणि तुमच्या घरच्यांनी काही म्हटलं गिटलं आणि आपल्याला हाकलून दिलं तर घराच्या बाहेर, मग कसं होईल? नाही असं काही विचार नको करू. हाकलेत गिकलेत नाही, तसे घरचे लोक सगळेच चांगले आहे. फक्त आईचा स्वभाव जरासा हे आहे, कडक आहे. तू जरासा आईला सांभाळून घेजो, बाकी काहीच नाही. वहिनी छान आहे, दादाही छान आहे. बाबा तर आगवणच म्हणा थोडेसे, पण बाबाला सांभाळून घेते दादा आणि वहिनी. आईचं टेन्शन आहे जरासं. आईला तू सांभाळून घेजो. आता मी प्रयत्न तर करतो, पण आता एवढं मोठं काम केलं आपण तर घरचे लोक रागवणार तर आहेच ना. आता काय माहीत कसं स्वागत करते कसं नाही, गृहप्रवेश करते का नाही करत तर तसंच घेऊन घेते आतमध्ये, येऊ देते का नाही येऊ देत तर. आता जर तू आतमध्ये चालशील तर माहीत होईल काय होते काय नाही होत. आता इथंच जर उभी राहशील तर इथंच गोष्टी होऊन जाईल सगळ्या. चल ना आतमध्ये, चल ना, जे होईल ते पाहून घेऊ. आता असा विचार तर केलाच नव्हता ना की हे असं करावं लागेल म्हणून अर्जंटमध्ये. आता झालं तर त्याला काय करणार आहे. आता चल बरं, चल आतमध्ये वाट पाहून राहिले असेल सगळे आपली. फोन केला होता ना मी. चल आता. बरं तुम्ही पुढे चला, मी मागून येतो. नाही तर मी जर समोर गेली ना तर मला साकलाचे सगळेचे सगळे. तुम्ही चला पुढं, मी तुमच्या मागच आहे. कसं करू पप्पा आता, काही समजून नाही राहिलं. आता एवढा मोठा कदम उचलला, लग्न करून आलो, कोर्ट मॅरेज करून आलो आणि याच्या घरच्यानं ॲक्सेप्ट केलं नाही केलं तर बेकारच पंचायत होऊन जाईल. कसं करावं तर आता, दिमाग काही काम नाही करून राहिला. पण आलो इथपर्यंत तर आता अंदर तर जास लागल. आता घरचे लोक कसे आहे कसे नाही समजून घेते नाही घेत पाहा लागल ना. पण अजूनपर्यंत तर कोणीच नाही आलं बाहेर, घराच्या बाहेर कोणीच नाही आलं पाहाले आले का नाही आले म्हणून. आणि तशी चालली जाऊ का अंद्र म्हणून तशीच येऊन गेली म्हणून. नाही थांबून जातो थोडी वेळ. अरे अंकुश आला काय? ये आतमध्ये ये. नाही थांबून जा दोघे जण थांबून जा. हे काय करू राहिले हे? पहिले म्हणते ये आणि आता म्हणते थांबून जाय. मला तर अंकुशजीचे मोठे भाऊ वाटून राहिले हे. पण हे असे कोण बनवून राहिले? आम्हाला येऊन येतात काय अंद्र? कसं करावं आता? काय पाठवते इथूनच पाठवते काय वापस? कसं करू आता मी? काय झालं पिंटे दादा, कहून आम्हाला येऊन येतात काय अंद्र? इथूनच वापस धाडता काय? अरे अंक्या, त्या घरातली लक्ष्मी आणली ना सोबत. घरातली लक्ष्मी अंध्र येईन तर ताटगीटनी ओढायला लागते काय? आरतीचं ताटाने गेली ना तुझी वहिनी. थांब थोडा वेळ थांब, तुझी वहिनी येतच असन. मी तिला आवाज देतो, तिला माहीत नाही आहे ना तुम्ही आले म्हणून. मी पटकीने आवाज देतो तिला. माय बाई, मला तसं वाटलं का हाकालतीस का इथून दरवाजावरूनच, येऊच नाही देत काय? असं चांगलं आहे, स्वभावचे चांगलेच सुन राहिले दादा, चांगलीच आहे. आता वहिनी काय भीत कशी आहे तर जसं सांगितलं होतं अंकुशजीनं तसंच आहे, साधे सुधे घोडे भाडे.
राधिका राधिका, पाहुणे आले ना, लवकर आण आरतीचं ताट. पाहुणे उभे आहे दरवाजाच्या बाहेर. हा किती वेळ लावतं? किती वेळचं म्हटलं तुला लवकर लवकर कर म्हणून, तर उशीरच लावून देतं किती काही म्हटलं तरी. आण आण पटकीने आण बरं. अहो आले ना, आले आले लगेचच आले. अहो पियूची आले ना, आता तयारी करायला थोडा वेळ तर लागतेच ना. ताट गीट सजवतो म्हटलं, तसं साधं सुद्धा ताट चांगलं वाटते काय? घरातली लक्ष्मी घरात येऊन राहिली आणि साधं सुद्धा ताटानं गृहप्रवेश करणं चांगलं नाही वाटत ना, म्हणून थोडंसं सजवत होती. या ना अंदर या ना इकडे, भाऊजीच्या बाजूने उभे राहा आणि गृहप्रवेश करा. अंकुशजीची वहिनी तर एकदमच सिंपल आहे, साधी सुधी. आता काय माहीत पण स्वभावानं कशी आहे कशी नाही. पटते का नाही पटत तर मग याच्यासोबत. पण आता बोलून राहिले गृहप्रवेश करायसाठी जातो आता. नाही तर जर गेली नाही तर म्हणून घमंडीच आहे म्हणून, हे तर म्हणून पोरगी असे विचार करून हे पटकीन जातं आता. पूनम ये ना, ये इथे ये. आरतीचं ताट आणलं ना वहिनीनं. हा ये पटकीने ये बरं. ते राहू दे बॅग एक तिथं, तू येऊन जा इकडे. असं मग पूनम आहे ना. हो 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 वहिनी हो. तर आपली यूट्यूब फॅमिली आता जाऊबाईचा गृहप्रवेश करायचा आहे, म्हणून आज व्हिडिओ इथपर्यंतच. आता जाऊबाईचा गृहप्रवेश करायचा आहे, ते घरात न्यायचं आहे. आता याच्यासमोरचा व्हिडिओ आपण उद्या टाकू, पण त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या माय बहिणीची सगळीची नावं घ्यायची आहे ना. सगळीची नावं घ्यायची आहे, कारण की तुम्ही आम्हाला एवढे छान छान कमेंट करता, नाव तर घ्यास लागत. पण तुमच्या राधिकाची तुम्हाला कळकळून विनंती आहे, मनापासून विनंती आहे की माझे व्हिडिओ सगळेजण पाहता पण सबस्क्राईब नाही करत. प्लीज मला सबस्क्राईब करा. माझे 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करून द्या. माझी मनापासून मी तुमच्याजवळ प्रार्थना करते. प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आता आपण सगळे आपल्या माय बहिणीचे नाव घेऊ. गिरीश बोडखे, मंगलाताई डहाके अमरावती, लताताई गोरे, ललिताताई भरडे, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, मनीषाताई फोंदके अभि, कुमुदताई उघाडे, शोभाताई खारोटे, अनिताताई तायडे, मृदुलाताई अंगारे, रमेश राऊत, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, प्रियंकाताई वानखडे, सुजाताताई ढेरे. तर यांचे खूप 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 धन्यवाद, खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता तुमच्या राधिकाला रजा द्या. आता घरचंही काम पडलं आहे ना, घरचे काम करावं लागेल ना. आता नवीन नवीन सुनवायरी आली घरात, आता मला सांभाळावं लागेल ना. शेवटी मी ह्या घरची मोठी सून, आणि हे लाईनी सून आहे नाही काय. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.